नमस्कार मैत्रिणींनो, मी लीना पुन्हा एकदा आपल्या YouTube चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. सकाळी सकाळी बघा लवकर आवरून आम्हाला विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजेला जायचं होतं. त्यासाठी लवकरच आवरून आता आम्ही निघालो होतो. तिघं पण तयार झालो होतो. तर आता सामान वगैरे घेतलं. काही पूजेचं सामान होतं आणि तिथे जाऊन लगेचच पोहोचलो. पाऊस वगैरे नव्हता म्हणजे बरं होतं. तर तिथं थोडं त्यांचं अगोदरचा जो शिंगार होता देवाचा तो उतरवत होते. त्यानंतर पूजेला सुरुवात करणार होते. तर इथं त्यांचा जो म्हणजे शिंगार होता अगोदरचा तो इथं उतरवत होते ते. आम्ही थोडा वेळ तिथे जाऊन 5-10 मिनिटं बसलो आणि लगेचच मग त्यांनी पूजेला सुरुवात केली. बामण देखील आलेले होते तिथे गुरुजी. त्यांनीच पूजा केली. तुळशी पानात पाहायला विद्यालया सागरा चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे शांतरा पाठवी हे रंभा गणनायकाय भक्ता बहुदोषवी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ज्ञानमूलं गुरुर्मूर्तिं मंत्रमूलं गुरुदेवा अखंड मंडला डोळ्याला पाणी लावायचं आचमन करायचं पाणी डोळ्यात पहिले पाणी लावा नेत्र बुडवायचं आणि डोळ्याला पाणी लावायचं 3 पळ्या पाणी घ्यायचं पिऊन घ्यायचं ओम केशवाय स्वाहा ओम नारायणाय स्वाहा पिऊन घ्यायचं पाणी पिऊन घ्या माधवाय नमः स्वाहा गोविंदाय नमो नमः 3 पळ्या पिऊन घ्या 2 पळ्या मधुसूदनाय नमः मूर्तीच्या पायाशी सोडून द्यायचं वामनाय नमः श्रीधराय नमः ऋषिकेशाय नमः चोवीसला नमस्कार करा ऋषिकेशाय नमः पद्मनाभाय नमः 24 वेळा नमस्कार करायचा ऋषाय नमः वासुदेवाय नमः दुर्गाय नमः नारसिंहाय नमः शिवाय नमः जनार्दनाय नमः उपेन्द्राय नमः हरे नमः श्रीकृष्णाय नमः ब्रह्मस्य परब्रह्म श्री परमात्मा देवता देवी गायत्री छंदा गायत्री संरक्षणा प्राणायामे विनियोगा ओम भूर्भुवः भुवः ओम अंजना अंधवरं तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् तपापो जनाः सपरिवाराः क्षेमस्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर्य प्राप्त सकल पीडा समस्त वैष्णव भक्तानां उत्तम आयु आरोग्य ऐश्वर्य प्राप्त महापुण्य फल प्राप्त महासंकल्प विठ्ठल रुक्मिणी माता देवी देवता गुरुस्थानी संत सेना महाराज देवता महासंकल्प करणार भेटमस्तू पाणी सोडून द्या देवाचे पाय पगलंड महाकाय 2 पळ्या पाणी द्या तुमचा संकल्प सांगून पाणी सोडून द्या पगलंड महाकाय 2 पळ्या पाणी घ्यायचं देव तुमच्या मनातला संकल्प सांगायचा आणि देवाच्या चरणी सोडून द्यायचं तुमची काही इच्छा वगैरे असेल देवता नमस्कार करा माता देवी देवता देवता नमस्कार करा नमस्कार करा सूर्यनारायण त्यानंतर पूजा वगैरे झाली. बाहेर आलो तर बघा इतकी छान रांगोळी काढलेली होती. खूप मस्त रांगोळी काढलेली होती बघा. आज एकादशी पण होती त्यामुळं हा विठ्ठल रुक्मिणी मंदिरात अभिषेक होता. तर आता पूजा वगैरे झालेली होती. आता हे तयारी वगैरे करत होते.
तिथं त्यांनी कपडे वगैरे त्यांना घातले देवांना. त्यानंतर वस्त्र, अलंकार देखील घातले. त्यानंतर आता माळी वगैरे घालून आता आरती करायची होती. तर किती छान दिसत होते देव देखील बघा, शृंगार केल्यानंतर. आणि मस्त वाटत होतं खूप म्हणजे त्याला भाग्यच म्हणावं, की आपल्या हातून एवढी एकादशीच्या दिवशी पूजा झाली असं. आता आरती वगैरे झाली होती. आता हा बघा इथं याचा नमस्कार करायचं चालू. तर ते एवढे सर्व जे व्हिडिओ आहेत ते सर्व यांनीच काढले. जसे त्याला काढता येतील तसे. त्यानंतर आम्ही तिथून पूजा वगैरे आवरून घरी आलो. घरी देखील माझी कामं पडलेली होती आणि त्यानंतर देवपूजा केली आणि लगेचच अध्याय वाचायला घेतला. कारण अध्याय सकाळी वाचलेला नव्हता. तर मग अध्याय वगैरे वाचून घेतला आणि बाकी जी कामं पडलेली होती ती नंतर आवरली. मग कामं वगैरे आवरून घेतली आणि खूप मस्त पूजा झाली. वाटलं नव्हतं की एवढी छान होईल असं. आता पूजा वगैरे करून आलो आम्ही. घरी आल्यानंतर बाकी काही कामं पडली होती ती कामं केली. त्यानंतर देवपूजा बाकी होती. माझं अध्यायाचं पारायण करायचं होतं ते पण देखील बाकी होतं, ते देखील केलं. खूप मस्त पूजा झाली. वाटलं नव्हतं काय एवढं असं म्हणजे आहे बा, मला वाटलं काहीतरी साधं सिंपल असेल, पण ते केल्यानंतर कळलं खूप मस्त पूजा झाली. एवढे व्हिडिओ वगैरे काही काढता आले नाही कारण शंभूनीच काढले, त्याला एवढे काही जमले नाही. जसं होईल तसे काढले. पण मस्त झालं आणि छान फ्रेश वाटलं. पहिल्याच वेळेस एवढी मोठी पूजा केली, तर मस्त वाटलं. त्यानंतर दुपारी थोडा आराम केला आणि नंतर जे कालचे जे ब्लाउज कट केले होते ते स्टिच करायला घेतले. सकाळी खूप लवकर उठलो होतो त्यामुळे शंभू पण उठवलं होतं. मग त्याला पण दुपारी झोपवलं थोडा वेळ. त्याला क्लासला जायचं होतं मग त्याला झोपवलं. त्यानंतरच मग उठल्यानंतर हे जे ब्लाउज कट केलेले होते काल मग ते स्टिच करायला घेतले आणि आजचा दिवस एवढा भारी गेला ना, मस्त वाटत होतं. कारण असं मला असं वेगळंच वाटत होतं का आपल्या हातून मोठी पूजा झाली असं. कारण अगोदर पण पूजा वगैरे आता आपल्या घरात पण करतो सत्यनारायण वगैरे, पण त्यापेक्षा ही जी पूजा होती ही खूपच मोठी होती. छान वाटलं करून. त्यानंतर हे ब्लाउज स्टिच केलं होतं मी. तर पूर्ण हे तयार झालेलं होतं बघा. 4 टक ब्लाउज आहे. आता हे या अगोदरचं एक जे कट केलं होतं ते काल मी शिवलं होतं आणि हे थोडं अर्धं बाकी होतं. तर मग आता मी हे तिथं पूर्ण केलेलं होतं बघा. अशा पद्धतीने पूर्ण ब्लाउज माझं तयार झालेलं होतं. अस्तरचं ब्लाउज आहे आणि 4 टक्स आहे. खूप छान आहे. आता फक्त याला जे आय केलेली आहे आता फक्त हुक वगैरे लावायचं आहे. तर हुक म्हटले नंतर लावू. तर ब्लाउज एकदा कंप्लीट करून घेऊ. बाकीचे देखील कामं पडलेले होते आणि काही ब्लाउज कट करायचे बाकी होते. तर म्हणले ते कट करून ठेवू. ते इथं बघा आता हे सर्व कटच करायचे. तर मग म्हटले आता एक कट करून ठेवू आणि नंतर स्टिच करता येईल कट केलेलं असल्यावर. तर बघा शंभूचे बघा बुक आणि ते जिथं माझं सामान असतं तिथंच त्याचं पण असतं. तर हे सर्व पसारा पडलेला होता. म्हटले अगोदर ब्लाउज कट करू, त्यानंतर बाकीचं आवरून ठेवू. त्यानंतर ब्लाउज वगैरे कट केलं आणि त्याचा थोडा होमवर्क घेतला. कारण त्याला थोडंसं अभ्यासाला बसवलं होतं. त्याला खेळायला जायचं होतं, पण म्हटलं अगोदर कंप्लीट कर. तर चला, कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.